आपल्या सोबत स्वतः रामगिरी महाराज आहे बोलण्यासाठी. आपण त्यांच्या सोबत बोलणार आहोत. महाराज, एकंदरीत जर पाहिलं तर 7 दिवस चालणारा सप्ताह आहे, तर कशा प्रकारे या ठिकाणी आयोजन असतं, काय सांग? सद्गुरू गंगागिरी महाराजांनी 179 वर्षापूर्वी या सप्ताहाच्या परंपरेला प्रारंभ केला. सुरुवातीला गंगागिरी महाराज गावोगावी फिरायचे, गावागावामध्ये पोथ्या वाचायचे, लोकांना एकत्रित करायचे आणि गोदावरीच्या तीराला जे व्यसनाधीन लोक होते त्या व्यसनाधीन लोकांना व्यसनापासून मुक्त करण्याकरता गंगागिरी महाराजांनी फार प्रयत्न केले. आणि तो काळ जो होता उपासमारीचा काळ होता आणि त्यावेळेला लोकांना अन्नदान मिळावं अशा प्रकारची आणि अपेक्षा समाजाची होती. ती पूर्ण करण्याकरता गंगागिरी महाराजांनी या सप्ताहाच्या माध्यमातून गावोगावी अन्नदान सुरू केलं. गोरगरिबाला अन्न मिळावं, भुकेला अन्न द्यावं, ताणल्याला पाणी द्यावं, हे संतांचे ध्येय असतं. आणि गंगागिरी महाराजांचं एक मुख्य वाक्य आहे, देणे को अन्नदान लेणे को हरिनाम. घ्यायचं असेल तर हरिनाम घ्यावं, द्यायचं असेल तर अन्नदान करावं. आणि म्हणून अन्नदानावर विशेष जोर दिला. उघडलेले अन्न क्षेत्र चारही वर्ण एकत्र, चारही वर्णांना एकत्रित करून आणि सर्वांना अन्नदानाचं हा जो प्रसाद आहे हा पुरवण्याचं काम सद्गुरू गंगागिरी महाराजांनी केला. रोज जर पाहिलं तर लाखो भाविक भक्त या ठिकाणी येतात आणि तरुण देखील मोठ्या प्रमाणात आहे. कसं पाहता, आज सगळे मोबाईल वगैरे आहे, मात्र तरुणांचा मोठा समूह देखील या ठिकाणी येतोय. त्या मोबाईलच्या माध्यमातून लोक आता अस्वस्थ होत चाललेले आहेत. नको नको त्या गोष्टी पाहायला मिळतात आणि त्यामुळे त्याचे दुष्परिणाम सुद्धा समोर येतात. लहान लहान मुलांना चष्मे लावायला लागलेले आहेत, डोळे चाललेले आहेत, मानसिक विकृती निर्माण होऊन लागले आहेत, मनोविकार व्हायला लागलेले आहेत. आणि या सगळ्या गोष्टी समाज म्हणजे परमार्थ आहेत. सदा नाम घोष गुरु हरी कथा तेने सदा चित्ता समाधान. सदैव चित्ताला समाधान भगवंताच्या चिंतातून, भगवंताच्या भक्तीतून मिळतं. आणि हा अनुभव लोकांना यायला लागलेला आहे आणि तरुणांना सुद्धा पटायला लागलेले आहेत. आणि म्हणून या ठिकाणी लाखोंच्या संख्येने लोक येतात. गावागावातून भाकरी देखील आपल्या सप्त्याला येतात आणि त्याचं काय महत्व आहे? प्रत्येक महिला असेल, इतर जे असेल ते भाकरी देतात, मोठ्या प्रमाणात येते आणि इथे येऊन देखील लोक तो प्रसाद घेतात. काय महत्व आहे भाकरीचं? वारकरी संप्रदायामध्ये मधुकरीला फार महत्व आहे. मधुकरी शब्दाचा अर्थ असा आहे, जशी मधमाशी असते ते फुलाफुलातून एक एक थेंब गोळा करून मध साठवीत असते, त्याप्रमाणे या मधुकरी वृत्तीद्वारे घराघरातून भाकरी आणून आणि त्या सर्वांना वाटायच्या. हा एक पवित्र प्रसाद असतो आणि हा प्रसाद जो आपण सेवन केला तर आपलं मन पवित्र होतं, बुद्धी पवित्र होती. या दृष्टिकोनातून गावागावातून भाकरी येतात आणि प्रत्येक भाकरी थापणाऱ्या मातेला सुद्धा आपलेपणा वाटतो. आणि म्हणून त्यामुळं लोकांना, सर्वांना हा सप्ताह आपला आहे असं वाटायला लागतं. आता 7व्या दिवशी समारोप आहे, त्यावेळेस कोण येणार आहे? राजकीय नेते देखील येणार आहेत. आज समारोपाच्या दिवशी मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब येणार आहेत, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब येणार आहेत, त्याचप्रमाणे गिरीश भाऊ महाजन ते येणार आहेत, विखे साहेब असणार आहेत, असे अनेक मंत्री महोदय उपस्थित राहणार आहेत. नक्कीच आपण जर पाहिलं तर ह्या ठिकाणी गंगागिरी महाराजांचा सप्ताह जो आहे तो मोठ्या संख्येने भाविक जे आहे ते सप्त्याला येत आहे. लाखोच्या संख्येने ज्या ठिकाणी वारकरी संप्रदायातील जे नागरिक आहेत ते मोठ्या संख्येने उपस्थित राहतात आणि आमटी आणि भाकरीचा प्रसादाचा आस्वाद देखील घेताना आपल्याला पाहायला मिळत आहे. गोविंद साळुंके, लोकशाही मराठी, अहिल्यानगर, शिर्डी. लोकशाही मराठी, ऐका, पहा, जागरूक रहा.